आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, मान्यवर उपस्थित, आयोजक मंडळ, गुरुजन, माझे आई वडील, कुटुंबीय आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज गुणगौरव पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात अत्यंत आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना आहे. हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नसून माझ्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती आहे. सर्वप्रथम हा मान मला प्रदान केल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. हा पुरस्कार फक्त माझा नसून माझ्या आईवडिलांचा, कुटुंबांचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा आहे. त्यांच्या आशीर्वादाचा, मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळेच आज मी या मंचावर उभी आहे. मी वैष्णवी जाधव पर्सनल ट्रेनिंग आणि फिटनेस क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 5 वर्षापासून लोकांना निरोगी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे, त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणे हे माझ्यासाठी केवळ एक व्यवसाय नसून एक सामाजिक जबाबदारी आहे. माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझे आजोबा श्री विठ्ठल मोरे. त्यांनी संपूर्ण आयुष्य वडार समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. समाजातील लोकांना एकत्रित आणणे, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे, गरजू लोकांना मदत करणे, तरुणांना योग्य दिशा देणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी सतत कार्य करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. त्यांनी कधीही स्वतःचा विचार न करता समाज हिताला नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे समाजात त्यांना मान, सन्मान आणि प्रेम मिळाले. आज मला मिळणारा हा गुणगौरव पुरस्कार त्यांच्या आशीर्वादाचे आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचे फलित आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. हा सन्मान मला अधिक जबाबदारी काम करण्याची, समाजासाठी अधिक योगदान देण्याची आणि पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान बनण्याची प्रेरणा देत आहे. मी नेहमीच मानते की यश कधीच एकट्याचे नसते. त्यामागे अनेक हात, अनेक आशीर्वाद, अनेक त्याग आणि अनेक शुभेच्छा असतात. म्हणूनच आजचा हा सन्मान मी माझ्या कुटुंबाला, माझ्या गुरुजनांना, माझ्या समाजाला आणि विशेषतः माझ्या आजोबांना समर्पित करते. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, स्वप्न मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडार, जय बजरंग.